केदारनाथ म्हणजे स्वर्ग सुकून हे आपल्या हिंदू धर्मातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग येते. इथे आयुष्यात एकदा तरी येऊन दर्शन घेण्याची इच्छा हे सर्वांचीच असते. हेच इच्छा मनात घेऊन आम्ही बसमध्ये बसून आलो सीतापूरला आल्यानंतर सकाळीच आम्ही कपडे वगैरे बदलले, बॅग घेतली आणि ट्रॅक चालू केला. पुढे आल्यानंतर आम्ही आलो सोनप्रयागला आलो. तिथून मग आता केदारनाथ राहिलं होतं 23 किलोमीटर आणि गौरीकुंड होतं 5 किलोमीटर. मग इथून गाडी वगैरे घेऊन घेतली सपोर्टसाठी आणि हे बोर्ड पाहिल्यानंतर मनाला थोडी संतुष्टी वाटली. पुढे 5 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही पोहोचलो गौरीकुंडमध्ये. अंदर गेल्यानंतर गर्दी पाहू शकता तुम्ही इथे किती होती. तर कोणाचं नसते, गर्दीच गर्दी होती. आता इथूनच पुढे मेन चढाईचा ट्रॅक चालू होते, तो म्हणजे 18 किलोमीटरचा. मग मी पाण्याचे थेंब येत होते, तो रेनकोट वगैरे घालून घेतला आणि पुढे एनर्जी गेन करण्यासाठी थोडेसे वॉटरमेलन वगैरे खाल्लं. मग त्यानंतर थोडंच पुढे आल्यानंतर आम्हाला लागला जोराचा पाऊस. तरी आम्ही चालतच होतो. वरून पाऊस येत होता, थंडी वाजत होती, हे लोक चालू नव्हते देत. तरी मनात एकच इच्छा होती, ते महादेवाच्या दर्शनाची. मग पुढे गेल्यानंतर थोडी भूक लागली तर मॅगी वगैरे खाऊन घेतली. त्यानंतर पुढे निघालो. तर हे पाय रियालिटी ऑफ केदारनाथ. बुट आणि पॅन्ट पाहून किती खराब झाला होता आमचा. आता केदारनाथ राहिलं होतं ते फक्त 10.5 किलोमीटर. पुढे आम्ही चालतच राहिलो. वरून पाणी येत होतं. इतके सुंदर नजारे पाहत पुढे आलो. पुढे आल्यानंतर पाणी की थांबण्याचं नाव नव्हतं घेत. थोड्या वेळानं पाणी थांबलं. मग पाणी थांबल्यानंतर काय झालं हे तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच सांगतो. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करता नक्की. चला भेटू उद्या. जय श्रीराम.